राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्धा दौऱ्यावर येतात। सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। यंदा काँग्रेस ग्रामीण भागातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपला जाहीरनामा तयार करणार आहे। त्यासाठी सेवाग्रामला काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसह जवळपास 250 पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना हिंदुत्वाचा गंडा बांधला। दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी चुनाभट्टी इथल्या सोमय्या मैदानावर शिवसेनेच्या वतीनं प्रतिज्ञा दिन साजरा करण्यात आला। उद्धव ठाकरेंनी या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिकांना शिवबंधनाचा धागा बांधला। मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो शिवसैनिक या प्रतिज्ञा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं सोमय्या मैदानातील शिवसेनेचं हे शक्ती प्रदर्शन चांगलंच यशस्वी ठरलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत पक्षात मोठी रस्सीखेच चालू असताना अचानक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जनसेवेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय। प्रतापसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। रायगड जिल्ह्यातल्या सहकाराला आणखी एक धक्का बसलाय। रोहा अर्बन बँकेमधील जवळपास 49 कोटी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी बँकेचं संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। माणगावच्या जिल्हा सत्र न्यायालयानं हा जामीन रद्द केला, त्यामुळे आता या सर्वांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये अवकाळी पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला। ऐन थंडीमध्ये पडणाऱ्या या पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे। मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये तसंच धुळे, औरंगाबादमध्येही अवकाळी पाऊस झाला। युद्धनौका INS विक्रांत भंगारामध्ये निघू नये यासाठी केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे 29 जानेवारीला नौदल लिलावाची निविदा जाहीर करण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने गेल्या 17 वर्षांमध्ये INS विक्रांत युद्धनौका संग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत। 11 डिसेंबर 2011ला सरकारने संग्रहालयाचा प्रस्ताव परत घेतला होता, त्यामुळे ही ऐतिहासिक युद्धनौका आता भंगारात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे काँग्रेस भवन इथं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय। मानधन वाढ आणि पेन्शन योजना मंजूर करावी या मागण्यांसाठी गेल्या 18 दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं आंदोलन सुरू आहे। मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यालयांवर मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे। मुंबई विद्यापीठातल्या शारीरिक शिक्षण विभागातल्या दुरवस्थेची अखेर कुलगुरू राजन वेळुकर यांनी दखल घेतली आहे। या संदर्भात कुलगुरूंनी बैठक घेऊन तातडीनं समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। विद्यापीठाच्या प्रशासनात सुधार आणण्यासाठी कुलगुरूंनी 15 सदस्यांची समिती नेमली आहे। समितीला 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। ही समिती कलिना कॅम्पसमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांची भेट घेऊन अहवाल तयार करणार आहे। नाशिक महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या दारू अड्ड्यांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर महापालिका प्रशासनानं त्याची आता गंभीर दखल घेतली आहे। शाळांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर यतीन वाघ यांनी दिलेत। महापौरांनी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांनी किती वेळा शाळेच्या इमारतींना भेटी दिल्या असाही जाब विचारला। नाशिकमध्ये सिल्व्हर ओक शाळेच्या निलंबित शिक्षकांच्या पाल्यांना शाळेमध्ये पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी पालक, शिक्षक बाजारीकरण विरोधी मंच आणि राजकीय पक्षांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केलं। आंदोलकांना उच्च माध्यमिक सहाय्यक संचालक RR मारवाडी यांना त्यांच्या कार्यालयात स्थानबद्ध केलं। गेल्या 1.5 महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करूनही शिक्षण उपसंचालक मुजोर शाळेला पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। कोल्हापूर टोल आंदोलनाच्या वेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत दोघा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक केडगे अशी निलंबित झालेल्या दोघा पोलिसांची नावं आहेत। आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या कांड्या का वापरल्या नाहीत, लाठीमार का केला नाही यासारखी अनेक कारणं या निलंबनामागे असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ही कारवाई केली आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांचे कान टोचल्यानंतर आता नाशिकमध्ये पदाधिकारी कामाला लागलेत। महापौरांसह स्थायी समिती सभापतींनी मुंबई नाका परिसराला भेट देऊन अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत। रेल्वे अपघातामध्ये आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलंय। रेल्वे मंत्री खरगे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह मोनिका मोरे हिचे वडील अशोक मोरे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली। नाशिक शहरामध्ये एका साडीच्या बुटीकमधून 2 लाखांच्या पैठणी लंपास करण्यात आल्या। सीसीटीव्हीमध्ये महिलांची चोरी कैद झाली। या फुटेजमध्ये नऊवारी साडीमध्ये दिसणाऱ्या महिलेनं विक्रेत्याचं लक्ष नसताना चोरी केली। ही चोरी करणारी वयोवृद्ध महिलांची गँग असून अशा पद्धतीनं लग्न समारंभातही मोठमोठ्या चोऱ्या करण्यात आल्याची माहिती मिळते। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरमध्ये घेतलेल्या सभेत काँग्रेसवर सडकून टीका केली। काँग्रेसचा केवळ 4 राज्यांमध्येच पराभव झाला नाही तर राजस्थानमध्ये एसटींसाठी राखीव असलेल्या सर्व जागांवर काँग्रेसचा धुव्वा उडाल्याची खिल्ली मोदींनी उडवली। तर समाजवादी पार्टीवरही मोदींनी हल्लाबोल केला। मुलायम सिंह यांच्या स्वार्थी राजकारणामुळेच उत्तर प्रदेशची अधोगती झाल्याची खरमरी टीका त्यांनी केली। उत्तर प्रदेशमध्ये सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला। उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसभेच्या जागा आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळेच गोरखपूरमध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली तर त्याला मोदींना टक्कर देण्यासाठी वाराणसीमध्ये समाजवादी पार्टीनेही सभा घेतली। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीत जनता दरबार भरवला। त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचं मिशन उत्तर प्रदेश सुरू असल्याचं दिसतंय। दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःचा कायदा हाती घेण्याचा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय। गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाईन देणग्यांमध्ये कमालीची घट झाली आहे। आप विरोधातील नाराजीचा हा परिणाम असल्याचं मानलं जातंय। मध्य प्रदेशमधल्या जबलपूरमध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकवल्यानं खळबळ उडाली आहे। मोदींच्या पंतप्रधानांबाबत प्रश्न विचारला असता शंकराचार्य अचानक भडकले आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या श्रीमुखातच भडकावली। त्यानंतर मात्र शंकराचार्यांनी स्पष्टीकरण देत राजकारणी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपण भडकल्याचं स्पष्टीकरण शंकराचार्यांनी दिलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेड आणि चित्ररथाची रंगीत तालीम गुरुवारी दिल्लीत पार पडली। यंदा या परेडचं खास आकर्षण असणार आहे ते तेजस लाईट कॉम्बॅट फायटर। याशिवाय T-19 भीष्म टँकही आकर्षण असणार आहे। तसंच मोटरसायकल डबल रॉडर आणि विविध राज्यांच्या चित्ररथांचीही तालीम यावेळी पार पडली। मुंबईतल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पहिल्यांदाच मरीन ड्राईव्हवर होणार आहे। या परेडची रंगीत तालीम मुंबईमध्ये झाली। पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, NCC, NSS, सी कॅडेट कॉर्प या सर्वांचं संचलन या कार्यक्रमात होणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात 27 वेगवेगळे देखावे असणार आहेत आणि यामध्ये राज्य सरकार, MTDC, ग्रामविकास मंत्रालय यांचे रथही आकर्षणाचं केंद्र असतील। मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्व विकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराना यांच्या हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे। यंदा 1 जुलैला राकेश खुराना अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारतील। प्राध्यापक राकेश खुराना हे अशा प्रकारे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्चपदी पोहोचलेले भारतीय वंशाचे 3रे व्यक्ती ठरलेत। फेसाळणारा समुद्र, वनराई आणि अगत्यशील आदरातिथ्य यामुळे गोवा जगभरातल्या पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळे दरवर्षी इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भरच पडते। डिसेंबर गोव्यामध्ये पिकनिक सीझनचा काळ असतो। यंदा डिसेंबर अखेर 31 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे। ही वाढ 12.5% इतकी आहे, तर विदेशी पर्यटक हे 9% वाढले। सुमारे 5 लाख परदेशी नागरिकांनी इथल्या आदरातिथ्याचा लाभ घेतला। झी 24 तास एक पाऊल पुढे।